नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर असा व्हिडिओ आणलेला आहे मी. आणि तो म्हणजे आपण शेळीपालन तर करत आहे मित्रांनो, पण एक बोकडपालन असा एक व्यवसाय आहे की त्या व्यवसायामध्ये तुम्ही 4 महिन्यामध्ये तुमचे पैसे परत वसूल करू शकता, अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे. तर मित्रांनो, शेळीपालनातून तुम्ही दर महिन्याला पैसे कसे मिळवायचे हे तुम्हाला माहीत आहे. पण आज मी तुम्हाला माझ्या एका फार्मचं गुपित सांगणार आहे. ते म्हणजे आम्ही दर महिन्याला एक बोकडांचा लॉट विक्रीस कसा तयार करतो. म्हणजे मित्रांनो, दर महिन्याला एक बोकडांचा 10 बोकडांचा असेल, 20 बोकडांचा असेल किंवा 25 बोकडांचा असेल, हा एक लॉट प्रत्येक महिन्याला आपल्याला विक्रीला कसा आणता येईल आणि दर 4 महिन्याला आपला बोकडांचा लॉट विक्रीला आणण्यासाठी काय करावे लागेल, या संदर्भातली मित्रांनो माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो पहा, आपल्याला जर नवीन बोकड पालन करायचं असेल आणि तुम्हाला 4-5 महिन्यामध्ये कंटिन्यू महिन्याला पगार जर चालू ठेवायचा असेल, तर मी सांगतो अशा पद्धतीने जर तुम्ही बोकडपालन जर चालू केलं, तर मित्रांनो तुम्हाला दर महिन्याला जसा कंपनीचा पगार होतो, जसा सरकारी नोकरदाराचा पगार होतो, तशाच पद्धतीचा पगार तुम्ही दर महिन्याला घेऊ शकता. पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीनं बोकडपालन करावं लागणार आहे. आणि अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही जर बोकडपालन जर केलं, तर तुमचा प्रत्येक लॉट, हा लॉट झाला की तो लॉट, तो लॉट झाला की तो लॉट, असा तुमचा लॉट म्हणजे स्टेप बाय स्टेप सारखी कंटिन्यू तुमचं चक्र चालू राहील. आणि असं कंटिन्यू तुम्ही जर ते चक्र 4 महिन्याचं चालू जर केलं मित्रांनो, तर मित्रांनो दर महिन्याला तुमचा एक लॉट बोकडांचा विक्रीसाठी येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय नियोजन करायचं आहे, तर पहिल्या प्रथम मित्रांनो आपल्याला बोकडपालनाचं नियोजन करताना काय करायचं आहे, तर मित्रांनो आपल्याला बाजार असेल किंवा इतर कोणाचा गोट फार्म असेल तुमच्या आजूबाजूला, तर त्या गोट फार्मच्या माध्यमातून किंवा बाजारच्या माध्यमातून आपल्याला उस्मानाबादी जातीचे जे बोकड आहेत ते बोकड आपल्याला खरेदी करायचे आहेत. कारण उस्मानाबादी का निवडायचं आहे मित्रांनो, तर ही अशी जात आहे की लवकर आजारी पडत नाही आणि आपल्या इथल्या वातावरणामध्ये ती सहज चालू शकते. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला उस्मानाबादी ही बोकडांची जात निवडायची आहे. तर मित्रांनो बाजारामध्ये बोकड निवडताना काय करायचं आहे, आपल्याला समजा 10चा लॉट घ्यायचा आहे, 15चा लॉट घ्यायचा आहे, तर तशा पद्धतीचा लॉट बाजारामध्ये भरपूर विक्रीसाठी येतात. तर आपल्याला मित्रांनो त्याच्यामधला एक लॉट निवडायचा आहे. तर तो कसा निवडायचा मित्रांनो बघा, साधारणपणे चारा खाणारे पिल्ले म्हणजे 3-3.5-4 महिन्याच्या आसपासचे जे पिल्ले असतात ती भरपूर चारा खातात, म्हणजे त्यांना दुधाची गरज नसते, त्यांना दूध जरी नसलं तरी चालतं. अशा पद्धतीचं 3-3.5-4 महिन्याचे पिल्ले मित्रांनो तुम्हाला बाजारामध्ये निवडायची आहे. आता पिल्ले निवडताना काही काळजी घ्यायची आहे. पिल्ले निवडताना चांगले तंदुरुस्त पिल्ले घ्यायचे, म्हणजे एखादा आजारी नसावं, त्याच्या अंगावरची चमक चांगली असावी. आणि साधारणपणे आपण बोकड निवडताना काळ्या पद्धतीचा निवडायचा आहे, काळ्या कलरचा निवडायचा आहे. कारण काळ्या कलरच्या मित्रांनो बोकडाला जास्त वॉन्टेड आहे आणि त्याला चमक बीच लवकर येते आणि तो दिसायला ॲक्टिव्ह दिसतो. तर अशा पद्धतीचा बोकड मित्रांनो आपल्याला निवडायचा आहे. तर हा बोकड तुम्ही निवडताना मित्रांनो त्याच्यामध्ये तो आजारी आहे का, त्याचा पाय व्यवस्थित आहे का, कान व्यवस्थित आहे का, त्याचं शरीर व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो बोकड निवडताना पाहायचे आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तो बोकड पालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे. ते 10 बोकडाचे 15 बोकडांचा तुम्हाला लॉट निवडायचा आहे मित्रांनो. आता हा लॉट निवडल्याच्या नंतर तुमची ही पहिली बॅच चालू झाली. तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही ही पहिली बॅच सुरू केली. त्याच्यानंतर मित्रांनो ती बॅच तुम्ही घरी आणायची आहे. त्यांना घरी आणल्याच्या नंतर मित्रांनो पहिलं त्यांना जंतनाशक करून घ्यायचं आहे. जंतनाशक केल्याच्या नंतर 1-2-3 दिवस, एक 15-20 दिवस जंतनाशक केल्याच्यानंतर तुम्हाला त्यांना लिव्हर टॉनिक वगैरे पाजायचं आहे, म्हणजे त्यांची भूक वाढण्यासाठी. आणि जंतनाशक केल्याच्यानंतर त्यांचं पोट वगैरे साफ होतं. आणि मग अशा पद्धतीने मग त्यांना तुम्हाला मित्रांनो 2 वेळ खुराक द्यायचा आहे.
खुराकामध्ये मग तुम्ही गहू देऊ शकता, शेंगदाणा पेंड देऊ शकता, मक्काचा भरडा देऊ शकता. अशा मित्रांनो हे झालं खुराकाचं नियोजन. आता याच्यामध्ये आपल्याला चारा कशा पद्धतीने द्यायचा बघा मित्रांनो. तर मित्रांनो सकाळ यांना खुराक दिल्याच्यानंतर प्रथम मित्रांनो खुराक देण्याच्या अगोदर एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे आपल्याला त्यांना लिंबाचा पाला जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर मित्रांनो दर दिवस त्यांना खुराक देण्याच्या अगोदर लिंबाचा पाला द्यायचा आहे. आणि लिंबाचा पाला दिल्याच्यानंतर साधारणपणे 2 घंट्यांनी मित्रांनो त्यांना तुम्हाला खुराक द्यायचा आहे. आणि खुराक दिल्याच्यानंतर मग मित्रांनो तुम्ही त्यांना हिरवा चारा काय असेल तुमच्याकडे तो हिरवा चारा देऊ शकता. आणि हिरवा चारा दिल्याच्यानंतर 1 तासाभराने किंवा अर्ध्या तासानं तुम्हाला त्यांना सुका चारा द्यायचा आहे. हिरव्या चाऱ्याच्या नंतर सुका चारा द्यायचा आहे. तर का मित्रांनो सुका चारा नंतर का द्यायचा, तर मित्रांनो ज्यावेळेस हिरवा चारा खाल्ल्याच्या नंतर आपलं शेळी असेल बोकड असेल पाणी पित नाही, पण मित्रांनो सुका चारा खाल्ल्याच्यानंतर तो पाणी पितो. म्हणजे साधारणपणे सकाळी समजा तुम्ही 7 वाजता जर त्यांना लिंबाचा पाला दिला असेल तर त्याच्यानंतर 2 तासांनी खुराक द्यायचा. आणि खुराक दिल्याच्यानंतर तुम्हाला त्यांना खुराक दिल्याच्यानंतर हिरवा चारा द्यायचा आहे. हिरवा चारा दिल्याच्यानंतर मग सुका चारा द्यायचा आहे. म्हणजे साधारणपणे या कालावधीमध्ये तुमचे 10-11 वाजतील. आणि या 10-11 वाजताच्या दरम्यान तुम्हाला त्यांना पाणी पाजायचं आहे. आणि पाणी पाजल्याच्यानंतर मित्रांनो साधारणपणे 10 वाजल्यापासून किंवा 11 वाजल्यापासून तर 3 ते 4 वाजेपर्यंत त्यांना मित्रांनो मधल्या वेळेत कुठल्याही प्रकारचा चारा खुराक काहीच द्यायचं नाही. कारण हा काळ मित्रांनो त्यांना विश्रांतीसाठी ठेवायचा आहे. आणि त्यांची विश्रांती म्हणजेच त्यांचं जर वजन तुम्हाला वाढवायचं असेल तर मित्रांनो त्यांनी जो चारा खाल्लेला आहे, जो खुराक खाल्लेला आहे त्याचा रोहंत करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि जर रोहंत चांगला केला तर मित्रांनो त्यांना खाल्लेला जो चारा आहे, जो खुराक आहे त्याची पचनशक्ती चांगली होते. आणि पचनशक्ती चांगली झाल्यामुळे त्यांचं मित्रांनो वजन वाढण्यास नक्कीच त्याच्यामध्ये सुरुवात होते. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे दिवसाचं शेड्यूल तयार करू शकता. आणि त्याच्यानंतर पुन्हा दुपारचा चारा तुम्ही 3च्या नंतर पुन्हा संध्याकाळी त्यांना तुम्ही हिरवा चारा देऊ शकता. आणि त्याच्यानंतर परत सुका चारा देऊ शकता. आणि परत त्याच्यानंतर तुम्ही खुराक देऊ शकता. अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही जर त्या 10-15च्या बोकडांची जी लॉट आहे तो लॉटची जर दिनचर्या जर ठेवली तर तुमचा तो लॉट यशस्वीपणे होऊ शकतो. आता मित्रांनो आपला हा लॉट साधारणपणे घेतल्याच्यानंतर 1 महिना झाला असेल तर 1 महिन्याने मित्रांनो पुन्हा आपल्याला बाजारामधून एक 10 ते 15 पिल्लांचा लॉट खरेदी करायचा आहे. साधारणपणे ते सुद्धा पिल्ले मित्रांनो ह्याच पद्धतीचे आणायचे आहे. किती 3, 3.5, 4 महिन्याचे म्हणजे चारा खाणारे पिल्ले आणायचे आहे. हा झाला मित्रांनो आपला 2ऱ्या महिन्याचा लॉट. आता आपल्याला 3ऱ्या महिन्याचा लॉट आणायचा आहे मित्रांनो. तो सुद्धा अशाच पद्धतीनं आणायचा आहे. असे तुम्हाला 3-4 महिन्यामध्ये 4 लॉट घ्यायचे आहेत. जो तुमचा पहिला लॉट मित्रांनो 4 महिन्याचा झाला असेल मित्रांनो त्याच्यात तुम्हाला साधारणपणे घेताना मित्रांनो पिल्लू खरेदी करताना एक काळजी घ्यायची. साधारणपणे 12, 13, 15 किलोच्या आसपासचं पिल्लू आपल्याला खरेदी करायचं आहे वजनाचं. आणि त्याच्यानंतर ते पिल्लू मित्रांनो आपल्याला साधारणपणे 4 महिने सांभाळायचं आहे. 4 महिन्यामध्ये 12-13 किलोचं पिल्लू सहज दुप्पट त्याचं वजन होतं. म्हणजे 12 दुणे 24 म्हणजे 24 ते 25 किलोचं मित्रांनो तुमचं ते पिल्लू एक वजनदार होईल. आणि 25 किलोचं वजनाचं जर पिल्लू असेल तर मित्रांनो साधारणपणे 10 ते 12 हजार रुपयापर्यंत ते सहज जातं. म्हणजे घेताना तुम्हाला मित्रांनो ते पिल्लू साधारणपणे 4.5, 5, 6 हजारापर्यंत बसू शकतं. 6 हजाराला पिल्लू घेतलेलं मित्रांनो 4 महिन्यामध्ये तुमचं ते पिल्लू 12 हजाराला किंवा 10 हजाराला सहज जाऊ शकतं. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला बोकडपालन करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ही स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस तुम्ही ही चैन चालू करसाल म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही तो 4 महिन्याचा 1 महिन्यापूर्वी लॉट घेतला होता 4 महिन्यापूर्वी तो मित्रांनो 4 महिन्याच्या नंतर तो विक्रीला येणार आहे. म्हणजे तो 4 महिन्याच्या नंतर मित्रांनो तो लॉट तुमचा विक्रीला येणार असेल आणि तो लॉट विकल्याच्या नंतर पुन्हा परत त्या महिन्याच्या म्हणजेच त्याच जागेवरती तुम्हाला परत एक पहिल्या नंबरचा लॉट खरेदी करायचा आहे. म्हणजे अशी तुमची ही चैन मित्रांनो 4 महिन्याची साखळी जी आहे ही अशी कंटिन्यू तुम्हाला चालू ठेवायची आहे. तुमचा एक लॉट गेला की त्याच्या जागेवरती तुमचा 1 नंबरचा लॉट येणार, मग 2 नंबरचा येणार, मग 3 नंबर याचा येणार आणि मग 4 नंबरचा. 4 नंबरचा तुमचा विक्रीला आला की त्याच्या जागेवर तुमचा 3 नंबरचा लॉट येणार. 3 नंबरच्या जागेवरती तुमचा 2 नंबरचा येणार. 2 नंबरच्या जागेवरती तुमचा 1 नंबरचा येणार आणि 1 नंबरच्या जागेवरती तुम्हाला पुन्हा दुसरा नवीन 1 नंबरचा लॉट
म्हणजे खाली होणार आहे 1 नंबरचा तुमचा, आणि मग त्यावेळेस तुम्हाला तिथं लॉट भरायचा आहे. अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही तुमच्या बोकड पालनामध्ये जर नियोजन केलं तर मित्रांनो साधारणपणे तुम्हाला सांगतो, एक बोकड साधारणपणे जर 10 पिल्लांचा लॉट जर तुम्ही घेतला तर 6,000 आणि तुमचे 60,000 रुपये मित्रांनो त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि त्या 60,000मध्येच 4 महिन्यामध्ये 60,000चा लॉट तुमचा 1,20,000ला जाणार आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 20,000 रुपये खुराकासाठी खर्च धरा. 20,000 रुपये जरी तुम्ही तो खुराकासाठी खर्च धरला तरी 60,000मध्ये तुम्हाला मित्रांनो निव्वळ नफा 40,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक लॉटमध्ये तुम्हाला 40,000 रुपये नफा महिन्याला मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही बघू शकता, महिन्याला 40,000 रुपये तुमचं सगळं भांडवल जाऊन तुम्ही तो उत्पादन नफा मिळू शकता. अशा पद्धतीचं मित्रांनो हे गणित आहे. तर आता याच्यामध्ये आपल्या चाऱ्याचं नियोजन आहे. पण आपली शेती जर असेल तर आपल्या शेतीमध्ये तुम्ही मित्रांनो चारा करू शकता. त्यासाठी सुद्धा जरी तुम्ही 10,000 रुपये जरी मित्रांनो चाऱ्यासाठी महिन्याला खर्च धरला, 15 धरला, 20 धरला, तरी तुम्हाला 20,000 रुपये हा प्रत्येक महिन्याला नफा मित्रांनो आरामशीर मिळणार आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फक्त काम किती वेळ करावं लागणार आहे? सकाळ 2 घंटे आणि संध्याकाळ 2 घंटे, म्हणजे 4 घंट्याचे तुम्हाला फक्त कामाचे 20,000 रुपये, 20 ते 25,000 रुपये महिन्याला मिळू शकतात. अशा पद्धतीचं मित्रांनो हे एकदम साधं आणि सिंपल पद्धतीचं हे गणित आहे. तर अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण जर बोकड पालन जर सुरुवात केली तर मित्रांनो दर महिन्याला तुम्ही जसा सरकारी नोकरदाराला पगार होतो किंवा इतर कुठे कंपनीत वगैरे कामाला असलेल्या मजुराला पगार होतो, तशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही दर महिन्याला तुमचा पगार हा तुम्ही ह्या बोकड पालनाच्या माध्यमातून करू शकता. हे मित्रांनो मी स्वतः अनुभवलेला आहे, स्वतः हा व्यवसाय मी केलेला आहे आणि म्हणूनच मी माझ्या ह्या मार्गदर्शनातून, माझ्या अनुभवातून तुम्हाला हे मार्गदर्शन करत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जर मित्रांनो ही साखळी, ही चैन जर चालवली तर मित्रांनो जास्त नाही, तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं तुम्ही शक्य करू शकता. आणि साधारणपणे एवढ्या पिल्लांसाठी 1 एकर शेती तुमची भरपूर झाली मित्रांनो. 1 एकर जर तुमच्याकडं शेती जर असेल तर 1 एकरामध्ये तुमच्या ह्या 40 पिल्लांचा चारा अगदी मजेत मित्रांनो तुम्ही उपलब्ध करू शकता. त्याच्यामुळे खूप साधा आणि सोपा मित्रांनो हा व्यवसाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही हा 4 महिन्यामध्ये बोकड पालनातून अशा पद्धतीने डबल पैसे करू शकता आणि ही जी साखळी आहे ती साखळी चालू ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही माहिती मित्रांनो आपणास कसा वाटला, हा माझा प्लॅन कसा वाटला, नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना असेल किंवा नोकरदार तुमचे जे मित्रमंडळी असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही चैन, ही जी साखळी आहे, या साखळी पद्धतीने जर त्यांनी शेळीपालन किंवा बोकडपालन जर सुरू केलं तर मित्रांनो 100% त्यांच्यामध्ये त्यांना यशस्वी होऊ शकतं. आणि मित्रांनो काही अडचण आली तर नक्कीच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9881601976. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपल्याकडे चांगल्या टॉप क्वालिटीच्या बिट्टल क्रॉसच्या फिमेल आणि बोकड शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. जर नवीन कोणाला शेळीपालन करायचं असेल तर मित्रांनो अवश्य आपल्याकडं चांगल्या क्वालिटीच्या बिट्टल क्रॉसच्या फिमेल मिळतील, शेळ्या मिळतील. आणि मित्रांनो कुणाला जर आपल्या शेळीपालनाची विक्रीसाठी जाहिरात वगैरे द्यायची असेल तर तीसुद्धा मित्रांनो माझ्या चॅनलच्या मार्फत दिली जाईल. तर मित्रांनो माझा जाहिरातीसाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881601976. या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, माझा व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि माझा हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय जवान, जय किसान, जय भारत.